राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहिल्यानंतर आता आपण जाऊयात गेस्ट सेंटरला। इथे आपल्या सोबत आहेत भाजप अमरावती मतदारसंघातील उमेदवार नवनीत राणा। नवनीत जी, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या 0 आवर मध्ये। सगळ्यात पहिले तर आपलं खूप खूप अभिनंदन, जे बऱ्याच कारणांनी आपलं अभिनंदन करायचंय, पण आज आपल्यासाठी खूप मोठा दिवस होता। एकीकडे आपल्या उमेदवारी अर्ज तर आपण दाखल केलाच, पण आपल्याला जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय येणार होता जात वैधता सर्टिफिकेटच्या बाबतीत, त्याबद्दल किती टेन्शन होतं? टेन्शन आपण जसं दाखवलं सरिताजी, आपला खूप खूप धन्यवाद, आभारी आहे मी की आपण ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज पासून सगळी गोष्टी नोटीस केल्या। आज मी जेव्हा नामांकन भरण्यासाठी मंचावर होती, टेन्शन प्रत्येक गोष्टीचं महिलांचे मागे, एखादी महिला जेव्हा मैदानात उतरते तर खूप मोठा संघर्ष तिची पाठीशी असते, आणि ते संघर्ष करता करता जेव्हा आपण एक स्थिती एक स्टेजवर पोहोचतो, आणि महिलांना थांबवण्यासाठी खूप सरळ गोष्टी असतात जीवनात। या तर तिचे चरित्रवर बोला, या आता असे एखादा प्रकरणला उचलून कोर्टापर्यंत न्या आणि तिथे तिला हरासमेंट करा, आणि गेल्या 11-12 वर्षापासून कंटिन्यू माझ्यासोबत होत होता। 2014 मध्ये फॉर्म भरू शकणार नाही, जेलामध्ये जाणार आहे, हे कलमा लागणार आहे, या गोष्टी कंटिन्यू माझे मागे गेल्या 11-12 वर्षापासून मला कंटिन्यू परेशान करायचे। पण मी थोडी थांब होती, कारण जे सत्यता आहे, जे सत्य गोष्टी होती त्याच्यासोबत त्यालाच घेऊन या मैदानात उतरली। आणि 2014 मध्ये 2019 मध्ये प्रत्येक फॉर्म भरायचे पहिले जेवढे बातम्या होऊ शकल्या तेवढे बातम्या माझे ऑपोजिशनने पूर्ण अमरावती क्षेत्रामध्ये एक एक माणसाला हेच होता की नवनीत राणा जेलात जाईन, नवनीत राणा हे करू, नवनीत राणाला असा करू। हा सगळं संघर्ष पार करता करता जे आज मी इमोशनल झाली, माझे मुलं, माझे अमरावतीकरांनी जे विश्वास ठेवला, तर ती टेन्शन होतीच। कारण 2019 मध्ये जेव्हा सगळे लोक ऑपोजिशनचे विरोध करत होते, तेव्हा माझी अमरावतीकरांनी माझी साथ दिली आणि मला मतदान देऊन हे विश्वास दाखवला होतं की आमची अमरावतीची सून जे बोलताय ती खरं बोलताय, आणि तिचे पाठीशी पूर्ण अमरावतीची जनता राहिली, आणि मग म्हणून मी खासदार झाली। आणि आता सुद्धा जेव्हा पूर्ण ऑपोजिशन उद्धव ठाकरे पासनं, त्यांचे पोपटापासनं जेवढे लोकांची झाली, तेवढे लोकांनी माझे विरोधात, माझे जातीवर, माझे सगळी गोष्टीवर ते जे बोलायचं ते सगळं काही बोलले, पण जे खरं होतं ते आज होताना आपण सगळ्यांनी पाहिलं आणि मी सुद्धा पाहिलं। आणि आनंद याच गोष्टीचा आहे सरिताजी की महिलांचा संघर्ष आम्ही समोर जाण्यासाठी आपली सगळ्यांची मानसिकता तयार असते, पण या पद्धतीने चरित्रवर बोलणं आणि असे हरासमेंट करणं पॉलिटिक्स मध्ये, एखादा चांगले परिवाराची महिला जर याचा विचार करत असेल पॉलिटिक्स मध्ये, तर या सगळी गोष्टी एक बाई सोबत घडत असताना दुसरी बाई कशी हिम्मत करेल की या राजकीय क्षेत्रामध्ये येऊन जर आता असं होत असेल तर समाज आणि सगळे लोक काय बोलतील। जर हे विचार करायला सुरुवात केली तर खूप कठीण आहे राजकारणामध्ये महिलांचा सर्व्हाइव्ह करणं। आणि ते माझा परिवार, रवीजी, आमदार, हा माझा पूर्ण कुटुंब माझे पाठीशी होता, माझे आई वडील, तर मी एवढी धीर ठेवून आणि मजबूत राहून मी मैदानात माझे पाय माझा हा प्रश्न तुम्हाला खरंच आहे, तुम्हीच आता तुमचा संघर्ष सांगितला, ही मानसिक ताकद तुम्हाला असं खूपदा वाटलं का की आता आपण लढू नये किंवा सोडून द्यावं, आपण उभं राहू नये, किंवा आता तरी राजकारण सोडावं, असं तुम्हाला वाटलं का? सरिताजी, मी आपल्याला सांगू शकते की जेव्हा चरित्रावर बोलल्या गेलं माझ्या क्षेत्रामध्ये, मी कुठली आहे, काय आहे, कशा आहे, या सगळी गोष्टींवर जेव्हा जेव्हा बोलल्या, तर आपण एकतर महिला खूप इमोशनल असतात, आणि लाईफ पार्टनर असा स्ट्रॉंग आहे माझं की मला एकही मिनिटासाठी एकही
दिवसासाठी कधी महसूस नाही होऊ दिला की नवनीत नाही, तुला मागे नाही व्हायचं आहे, लोक तुझ्या पाठीशी आहे, तू सेवा करताय, लोक तुला आशीर्वाद देते, नेहमी मला मॉरल देत आलेले आहे. तर मला वाटते लाईफ पार्टनर एक महिलांच्या जीवनामध्ये जर या पद्धतीचं असलं तर एकही क्षण पण एक महिला म्हणून खूपदा तुटली, खूपदा उभी राहिली आणि खूपदा मैदानात उतरली. हा एक महिला म्हणून नेहमी माझा संघर्ष माझ्यासोबत, माझे मनाला मी लढत आलेली आहे इथपर्यंत. आणि आज त्या मनाची शांती सुप्रीम कोर्टाने सत्याची बाजू चा निकाल देऊन ते दाखवून दिलेलं आहे. नक्कीच आपला संघर्ष हा मोठा आहे, तो जवळून आम्ही सुद्धा पाहिलेला आहे. आणि असं असताना सुद्धा आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सुद्धा मला वाटत नाही की आपला संघर्ष तसा संपलेला आहे. कारण राजकारणात जेव्हा आपण निवडणुकीत उभे राहता तेव्हा समोरचा उमेदवार असतो, विरोध असतोच, मात्र कुठेतरी तुम्हाला मित्र पक्षांचाच विरोध आहे अशी सुद्धा परिस्थिती अमरावतीत आहे. त्याबद्दल काय सांगाल? त्याची कुठेतरी भीती वाटते का? आज माझे गजानन महाराजांनी खूप चांगली बातम्या देऊन आज माझं नॉमिनेशन फिल झालं, आज माझं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आलं. तर मला वाटतं सरिताजी आपण गोड गोड बातम्या आणि गोड गोड विषयावर बोलू की आपले प्रेक्षकांनाही एबीपी माझ्याच्या आणि मला सुद्धा आनंद आणि आपल्याला सुद्धा आनंद होईल. अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही आहे असं मी म्हणेन. नवनीतजी, एकंदरीतच आपण राजकारण जवळून इतक्या वर्षापासून पाहत आलेले आहात. सगळीचकडे हे ज्या पद्धतीनं हे पक्ष तुटली आहेत सगळीच, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, त्यामुळे एकंदरीतच ग्राउंडवरची परिस्थिती जी आहे त्याचं आकलन करणं कठीण झालेलं आहे. कारण उमेदवारांना होणारा विरोध, सगळीचकडे ज्या पद्धतीचं वातावरण आहे त्या राजकारणाकडे आपण कसं बघताय? मी सरिताजी एवढी मोठी नाही आहे की पूर्ण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाबद्दल मी काही बोलू शकते, पर एक मात्र मी बोलू शकते की जे उद्धव ठाकरेजींचे पक्षामध्ये जे झालेलं आहे, जे आम्ही जन्मापासून आदरणीय बाळासाहेब ठाकरेजींना त्यांचे विचार ऐकले, त्यांचे विचार आमच्या मनापर्यंत, आमचे आयडिओलॉजी म्हणून आम्ही ज्याला फॉलो केला आहे ते अजूनही आणि शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या सोबत राहील. पण उद्धव ठाकरेजींना त्यांचे विचार जिवंत ठेवण्यात ते असमर्थ राहिले आणि ते ठेवू शकले नाही. म्हणून उद्धव ठाकरेची जी आमचे बाळासाहेबांची जी शिवसेना होती ते तुटण्याचं एक मात्र कारण जे मला समजते आहे, कारण एक महिलाला आतमध्ये टाकून त्यांची मानसिकता किती मजबूत आहे आणि ते किती विचारवादी व्यक्ती आहे ते सगळे पूर्ण विश्वानी पूर्ण देशाने पाहिलेलं आहे. तर मला वाटते हा सगळी गोष्टी खूप काउंटेबल आहे त्यांचा पक्ष तुटण्यात. आणि जे बाकी आहे मी आपल्याला एकच सांगू शकते, घडी का काटा है, आज अगर उनकी थी कल इन्होंने किसके साथ किया है तो आज उनके साथ हो रहा है. जसं आपण कोणासोबत केलं, जसं पेरू तसंच आपल्याला भेटणार आहे, पेरणी जसं करू तसंच हातात आपल्याला सगळे गोष्टी भेटणार आहेत. त्यांनी केलेले जे काम आहे ते त्यांचे परत त्यांच्या समोर आलेले आहे, तेवढंच मी म्हणू शकते. नवनीतजी, आपले खूप खूप धन्यवाद. आपण 0 आवरमध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. येणाऱ्या आपल्या प्रचाराला, आपल्या निवडणुकीला आमच्या सगळ्यांच्या खूप खूप शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.